डेट इंडिया टीवी, हर खबर सच्चाई की ओर। नमस्कार, मी जितेंद्र कहुरके। मागील ठाणेदाराच्या कार्यकाळामध्ये जे वडकी परिसरामध्ये किंवा वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत जे गावं येतात तिथे जे अवैध धंदे सुरू झालेले आहे, जसं काही कोंबड बाजार, अवैध रेती, अवैध देशी दारू, अवैध त्याच्यासोबत अवैध इंग्लिश दारू पण सुद्धा विकतात गावागावामध्ये। ते अशा प्रकारे अवैध धंदे जे सुरू झाले आहे, वारली मटका, हे नवीन जे ठाणेदार आले आहे, युवा ठाणेदार, त्यांच्या पुढे खूप मोठं आव्हान आहे हे सर्व अवैध धंदे बंद करण्याचं। ते हे आव्हान स्वीकारणार का? सर्वसामान्य जनतेतून अशी ओरड निर्माण होत आहे की नवीन ठाणेदार हे सर्व अवैध धंदे बंद करणार का? जे अवैध धंदे चालू होते त्यांना काही असं समजतं का पोलीस खात्याकडून त्यांना पाठबळ दिला जात होतं, अशा काही चर्चा आपल्याकडे आल्या आहेत, त्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? 100% पोलीस खात्यामधून पाठबळ मिळाल्याशिवाय हे लोक अवैध धंदे सुरू करू शकत नाही। खूप मोठ्या प्रमाणात पैशाची उलाढाल, पोलीसवाल्यांना हप्ते देणे, त्यामधूनच हे मोठ्या प्रमाणात अवैध धंदे परिसरामध्ये सुरू होते। तर हे नवीन ठाणेदार जे आलेले आहेत ते हे अवैध धंदे बंद करणार का? या अवैध धंद्यामधून महिलांची छेडखानी, अपघाताचे प्रमाण हे खूप प्रमाणात परिसरात वाढलेले आहे। अल्पवयीन मुलींचे विनयभंग हे सर्व अवैध धंदे याच्यामधूनच वाढलेले आहेत। या सर्व गोष्टीला नवीन जे ठाणेदार रुजू झाले आहे, बोरखडे म्हणून आहे, ते या गोष्टीला आळा घालणार का?